त्याचा देखील आवर्जून उल्लेख करेल. मग जो प्रश्न तू केला तो अगदी योग्य होता की हे जे प्रेम मी त्यांना शिवनेरी चषकामध्ये सफाळेकरांचं ते कधी न विसरण्यासारख्या. थँक्यू सो मच. खूप सारं प्रेम सफाळेकर देत असतात, त्याबद्दल मनपूर्वक आभार. पहिलाच बॉल त्या ठिकाणी मिस केला जातोय. यू फेस प्रीमियम फास्ट बॉलर मिस्टर अमित तांडेल, वन ऑफ द ग्रेट लेजंड बॉलर मैदानामध्ये आपण पाहतोय. आणि समोर संतोष जाधव पिण्या स्ट्राईक वरती. बेस्ट वर्सेस बेस्ट मधली ही बॅटल आणि दोन व्यावसायिक गटामध्ये दिग्गज खेळाडू एकमेकांच्या समोर लढताना दिसत आहेत. आता या बॉलवरती रन्स मिळतील संतोषच्या खात्यामध्ये. तब्बल 6 षटकार. राजेश दादा पाटील आणि त्याचबरोबर रुपेश दादा पाटील यांच्या माध्यमातून भावेश पाटील यांच्यासाठी एक कॅश प्राइज आहे. 3 बॉलवरती 3 षटकार जर का येत आहेत तर 1,000 रुपयांचं कॅश प्राइज मैदानामध्ये आपण पाहतोय भावेश पाटीलला आणि त्यांच्यासाठी हे कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते. सध्या तरी मैदानामध्ये हात खोडले जात आहेत संतोषच्या माध्यमातून. ज्या पद्धतीनं बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे, ऑफस्टमवरती शफल झाल्यानंतर हा हुक शॉट त्या ठिकाणी ऑफर केला आणि तदनंतर फाईन लेगला क्लिअर करत असताना टीमची टोटल फलकावरती 10. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. 10 धावा स्कोर कार्ड वरती 3 बॉल आतापर्यंत झाल्यात. अमित वरती टार्गेट अडीगिनी केले गेले मागील 2 बॉलवरती आणि सततनं शॉर्ट बॉलचा वापर झाल्यानंतर त्याच्यावरती हुक शॉट त्या ठिकाणी येताना आपण पाहिल्यात. याआधी षटकार आपण पाहिला आणि तदनंतर चौकार आपण पाहतोय. आता या बॉलवरती काय चित्र असेल. आता हा समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, चान्स बनलाय लॉंग ऑनला आणि सरळ बॉल 1 बाउन्स ओव्हर दी रोप स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. चौकार. 4 धावा. आता हा समोर मारला होता, आधीचे 2 फाईन लगला मारले आणि आता तदनंतर हा बैठक लॉंग ऑनला खेचण्याचा प्रयत्न झाला होता. टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 14. बॅक टू बॅक 2 चौकार आतापर्यंत येत असताना आपण पाहतोय. बॅक टू बॅक बाउंड्रीज आल्यात. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल षटकार, तिसरा बॉल चौकार, चौथा बॉल चौकार. आता 5वा बॉल काय असेल. ऑलरेडी 2 चौकार आलेत, 1 षटकार देखील आलाय. पुन्हा एकदा फाईन लेगला रन्स बुक केला जातील आणि आता या बॉलवरती काय मिळेल. चौकार की षटकार, षटकार की चौकार. तर इट्स अ 4 रन्स. 4 धावा चौकार. या बॅटिंगसाठीच ओळखलं जातं पिण्याला. अर्थातच आपण पाहताय गोखिवरेच्या संतोष जाधवला. संतोष जाधव, विजय जाधव, खरं तरी ती नावात ज्या नावाने टेनिस बॉल क्रिकेट विश्व दणानून सोडलाय. पिण्याची विकेट धोक्यात आली आहे. 18 धावा पिण्याच्या बॅटमधनं आल्या आणि तो बाद झाला. अगदी आज विजयदादा टीममध्ये नाही आहे, बट एक गोष्ट आवर्जून म्हणेल, बडे मिया छोटे मिया सुभान मिल्ला. अगदी विजय जाधव हे नाव जेव्हा जेव्हा माझ्या कानावरती पडतं ना, टेनिस बॉल क्रिकेट विश्व, हार्दिक तुझ्या माहितीसाठी विजय लंगडा या नावानं खरं तर विजयदादाला ओळखतं. मला आजही राष्ट्रवादी चषक आठवतं. पुण्याच्या देहू रोडला जी स्पर्धा झाली चॅलेंज स्पोर्ट्सच्या माध्यमातून आणि चॅलेंजर स्पोर्ट्स उमेश नायडू आणि त्यांची टीम, ज्यावेळी राष्ट्रवादी चषक साजिदबाई तांबोळे यांनी टीम भरवते अगेन्स्ट द डिंगडॉंग. अगदी समोर टेनिस बॉल क्रिकेट विश्वात 30 वर्ष अधिराज्य गाजवणारा योगेश पेनकरचा संघ होता. त्या टीमच्या अगेन्स्ट ज्यावेळी बॅटिंग केली होती ना विजय जाधवनं, जरूर मॅच सुपर ओव्हरमध्ये आली, विजय मिळाला नाही. मग तर विजय जाधव एकटा असा लढला ना की या पालघरकरांच्या आणि गोखिवरे गावाच्या माना अभिमानानं उंचावल्या आणि एकट्यानं अगदी जवळजवळ अर्धशतकाच्या जवळपास येऊन ती मॅच शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत संघर्ष करत नेली. आणि जेव्हा जेव्हा गोखिवरे गावाच्या क्रिकेटचा इतिहास लिहिला जाईल ना, पहिल्या पानावरती विजय जाधवच्या नावापासून या गावाचं क्रिकेट सुरू होईल. आज त्याच्या बिहाफमध्ये टीम खेळती आहे. 18ला 1 बाद सध्या हे चित्र तुम्हाला पाहायला मिळतं. आणि भावेश बॉलिंग ट्रॅकवरती. आता त्याच्यासमोर हर्षद आहे. मागच्या मॅचमध्ये 4 विकेट्स काढले, एकादी सामना त्यानं जिंकून दिला जयू दुर्गेश 11 अर्नाळा टीमला. मग त्या पहिलं षटक यांना ते राहिल्या गोखिवरेच्या बाजूनं, जिकडे पिण्यानं खूप चांगली सुरुवात दिली आहे खुशी 11 गोखिवरे संघाला.
आदरणीय संजय दादा कुडू यांच्या माध्यमातून हर्षद मेहरसाठी एक कॅश प्राईज आहे. विकेट हॅट्रिक जर का त्यांनी घेतली तर 500 रुपयांचं कॅश प्राईज त्यांच्यासाठी असेल. 18 धावा स्कोर कार्डवरती चांगला उल्लेख ओमकार सर तुम्ही केला. याच मैदानावरती विजय जाधव यांनी देखील अनेक सारे पराक्रम करताना आपण पाहिले आणि याच संघामधून खेळत असताना किंवा अल्पेश दादांचा संघ खुशी इलेव्हन म्हटल्यावरती विजय जाधव हे नाव सातत्यानं आपण पाहिलंय. हा चांगला कव्हर ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी जाताना पाहायला मिळतो. डीपमध्ये फिल्डर चुकी झालाय. आता सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न असेल. टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 20 रन्स स्कोरवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये जरा विकेट किपरच्या भूमिकेमध्ये एक वन ऑफ द ग्रेट कॅप्टन मिस्टर विघ्नेश साखलतोडे. 20 फलकावरती स्ट्राईक होती भावेशला आपण पाहतोय. 3 बॉल होती 3 षटकार जर का आले तर रुपेश दादा पाटील आणि त्याचबरोबर राजेश दादा पाटील यांच्या माध्यमातून 1,000 रुपयांचा कॅश प्राईज. परंतु इथे विकेट घेतोय हर्षद मेहर, मागच्या सामन्याचा सुपरस्टार. या मॅच मध्ये देखील चमकत असताना विकेट जातोय. फलंदाज भावेश बॅक टू द डगआउट गॉन. मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय आज गजेंद्रला लवकर यावं लागलंय, कारण ज्या सिच्युएशनला खुशी इलेव्हन गोकिवरी टीम सध्या संघर्ष करते. पहिल्या षटकामध्ये स्टार्ट चांगली मिळाली आणि तदनंतर आता सेकंड ओव्हरमध्ये हर्षदच्या अगेन्स्ट संघर्ष करावा लागला. शिवनेरी चषकाच्या दरबारामध्ये आजच्या रात्रीमध्ये विजयाचा गुलाल कोण उधळणार याकडे लक्ष वेधित झालंय. संजय दादा कुडे यांच्या माध्यमातून जे कॅश प्राईज आपल्याला पाहायला मिळते. जर का विकेट हॅट्रिक घेतली हर्षद मेहर यांनी तर 500 रुपयांचं कॅश प्राईज असेल. पहिला तर विकेट तो आला. आता अजूनही 2 घ्यायचे आहेत हर्षदला आणि हर्षदसाठी हे काही नवीन नाहीये. राऊंड दी विकेट ऑफ स्टंपवरती शफल होऊन फ्लिक शॉट चाललाय. बॉल फाईन लेगला. ग्रेट शॉट, कलात्मक फटका. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ म्हटलं जातं आणि त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण फलंदाज गजेंद्रच्या बॅटमधून चौकार. तीन चेंडूंचा केला आतापर्यंत झाला. नॉन स्ट्राईक वरती मनोजला आपण पाहतोय आणि मनोजच्या बॅटमधून जर का 3 बॉल होती 3 षटकार येत आहेत तर रुपेश दादा पाटील आणि त्याचबरोबर राजेश दादा पाटील यांच्या माध्यमातून 1,000 रुपयांचा कॅश प्राईज असेल. आज समोर टाकला. लॉंग ऑनला खेळण्याचा प्रयत्न झाला होता, मिड ऑन वरून काढला. तर लॉंग चेज त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरला असेल. बॉल सीमारेषा पार चौकार. या मॅच मध्ये गजेंद्रची हवा सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. मागच्या 2 बॉलवरती 2 बॉल होते 2 चौकार आणि दोन्ही चौकार जर आपण पाहिले त्याचं जे शॉट सिलेक्शन आहे ना ग्रेट. आता हा फाईन लेगला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला. चांगला झेल त्या ठिकाणी वॉड कॅच. या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट झेलांमधील हा एक झेल त्या ठिकाणी मानला जाईल. मागे धावत जाऊन झेल पकडणं किती कठीण असतं ना. आज नक्कीच हा क्षेत्ररक्षक जो आपल्याला पाहायला मिळतो ना त्याने तसं एक ज्वलंत उदाहरण दिलंय. मिस्टर अब्राम त्या ठिकाणी होते आणि त्यांच्या माध्यमातून हा झेल टिपला जातोय. ग्रेट कॅच.
और झुकना हमने सीखा नाही. मैदानामध्ये हर्षद मेहरची कामगिरी सध्या अव्वल दर्जाची उच्चस्तरीय आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती 28-28. 5 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. शेवटचा आणि अंतिम बॉल. 2 चौकार आल्यानंतर त्या ठिकाणी विकेट घेतली जाते. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना राहुल जॉन, एक ग्रेट ऑलराऊंडर मैदानामध्ये दाखल होत असताना शेवटचा बॉल या सेकंड ओव्हर मधील राऊंड विकेट. शेवटचा बॉल बॅट स्विंग क्विक अँड फास्ट, परंतु इथे बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. चांगला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. शॉर्ट सिलेक्शनचा जर विचार केला तर डीप मिड विकेटला या ठिकाणी बॅटचा फॉलो थ्रू त्या ठिकाणी होता, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. लेफ्टी बॅटरच्या अगेन्स्ट लेग कटर मैदानामध्ये टाकला होता. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपला. धावसंख्या फलकावरती 28-28. स्कोर कार्ड लागल्या जात आहेत. आता बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाजी मार्क होती. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील एक टॉप रँकिंग मध्ये जे ऑलराऊंडर्स मानले जात आहेत ना, त्यामधील एक असा गोलंदाज आणि एक असा ऑलराऊंडर बॉलिंग ट्रॅकवरती विघ्नेश साखलतोडे मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. अशा अनेक साऱ्या स्पर्धा आहेत जिथे ॲज अ आयकॉन म्हणून विघ्नेशने गाजवल्यात. ओपन क्रिकेटमध्ये देखील, व्यावसायिक गटामध्ये देखील विघ्नेश सातत्याने चांगली कामगिरी करत असतात. आज या मॅचमध्ये आणि या स्पर्धेमध्ये जयदुर्गेश इलेव्हन अर्नाला टीमला लीड करत असताना कप्तान चिला सिनातान. पहिलाच बॉल लेग कटर मैदानामध्ये टाकला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल बोट फिरवली होती. लेग कटर मैदानामध्ये होता. 29 फलकावरती सुरुवात या ओव्हरची व्हाईट ने होत असताना आपण पाहतोय. आता हा समोर टाकला. बॅट स्विंग तर चांगल्या पद्धतीने डिस्टन्स मिळालेला नाहीये. डाऊन द बॉल फिल्डर करण वैदी. ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये पकडलेला तो झेल, सर्वोत्कृष्ट झेल, आणि करण वैतीला आपण पाहतोय त्यांनी टिपलाय झेल. फलंदाज गॉन. आनंद घेत असताना कोणी चटई घेऊन नाचते, कोणी रुमाल घेऊन नाचते. बरोबर ऑफ साईडला त्या ठिकाणी ते प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या फलकावरती 29-29. स्कोर कार्डवरती लागला गेल्यात. पहिल्याच बॉल होती विकेट आलं. यश पाटील आणि त्याचबरोबर नीरज पाटील अर्थातच चंगू मंगू या मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांची संपूर्ण गँग. 29 फलकावरती 29. स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. पहिल्याच बॉल होती विकेट घेतले विघ्नेशने. दुसरा बॉल या ओव्हर मधील हा वेगाने टाकला. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक विकेट मिळू शकतो. पॉइंटला शतक होते. हर्षदला आपण पाहिलं. आता बॅकअप मिळतोय. तत्पूर्वी 1 रन मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 30 या आकड्यावरती. 30 रन्स स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. सध्या विघ्नेश गोलंदाजी मार्क वरती. मागील 2 ओव्हर्स मध्ये भरपूर रन्स झाल्यात आणि या ओव्हरमध्ये कप्तान चला सिनातान ही टॅगलाईन विघ्नेश साखलतोडेला पूर्ण करायची. कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट सध्याच्या घडीला मागील 2 बॉल मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. मागील 2 बॉल मध्ये चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून होत असताना आता हा देखील वेगानं टाकला होता. डीप मिड विकेटला बॉल निघून जातोय. वेगानं शतक आलं जिग्नेश गिरीला आपण पाहतोय. तत्पूर्वी एकच सिंगल या बॉलवरती मिळेल आणि या एका सिंगलने टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 31-31. प्रवीण पाटील त्याचबरोबर त्यांची संपूर्ण टीम भरपूर खुश आहे, कारण NCC नारंगी टीम बॅक टू बॅक मॅच विन होते आणि आता त्यांचा प्रवास क्वालिफाय मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. वेगानं लेग कटर मैदानामध्ये टाकला होता विघ्नेश साखलतोडे. हा उल्लेख तो झाला होता. वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर्स मधील एक असा ऑलराऊंडर सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आला आणि त्याच्या विरोधामध्ये रन्स बनवणं पूर्णपणे अवघड झालं. आता हा ऑफ कटर व्हॉट अ बॉल. काय मैदा आला होता हा बॉल. ज्या पद्धतीनं स्पिनरने ब्रेक टाकावा अशा पद्धतीनं हा बॉल मध्ये आणला होता विघ्नेशने. ऍक्शन रिप्ले मध्ये बोट फिरवली होती आणि बरोबर फिरला होता हा बॉल. सरप्राईज होता बॅटर राकेश साठी. आता हा समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑनला पुन्हा एकदा चान्स बनलाय. प्रथम कडू वन ऑफ द बेस्ट फिल्डर आणि त्यांच्या माध्यमातून टिपला जातोय झेल. फलंदाज गॉन.
प्रथम कडू त्या ठिकाणी होता आणि त्यांच्या माध्यमातून तो झेल टिपला गेला. एकतीस वरती जवळपास अर्धा संघ तंबूच्या सरला परतला गेला. खुशी 11 गोखिवरी टीम आपण पाहतोय स्ट्रगल करू लागल्या. आता या ओव्हरमध्ये विघ्नेश साखलतोडेला आपण पाहिलं, काय गोलंदाजी पाहायला मिळाली. करण देखील या मॅचमध्ये बरोबर आपण पाहू शकताय फाईन लेगला त्यांना आपण पाहतोय. मागील 2 वर्षांमध्ये केलेली प्रगती करणच्या माध्यमातून आता करण वैती बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाल्या. 2 करण या टीममध्ये आहेत आणि दोन्ही करण ला जॉब. एक करण रन्स बनवतो, दुसरा करण रन्स थांबवतो आणि सध्या करण वैतीला आपण पाहतोय रन्स थांबवण्याकडे येतात. बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाला. ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये घेतलेला प्रथमेश मात्रेचा तो झेल टीम जी वाकलनच्या अगेन्स्ट ग्रेट कॅच होता आणि तो करण वैती बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाला. ओव्हर नंबर 4 मध्ये 31 वरती 5 धक्के मैदानामध्ये लागले गेलेत आणि आता गोलंदाजी मार्कवरती चौथ्या षटकामध्ये करणला आणलं गेलं. या ओव्हरमधील पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन झालेला नाहीये. चाललाय बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण हा बॉल पाहणार आहोत. चांगला वेग या बॉलवरती होता आणि बरोबर व्हाईट यॉर्करला टार्गेट केलं होतं. सुरुवात या षटकाची डॉट बॉलने झाल्या. मागील ओव्हरमध्ये एकही मोठा फटका आलेला नाहीये. जवळपास 7 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला आणि मागील 7 बॉलमध्ये एकही मोठा फटका आलेला नाहीये. आता समोर खेळण्याचा प्रयत्न झाला होता. लॉफ्ट ऑफ ड्राईव्ह मैदानामध्ये खेळला जातोय. डीपमध्ये प्रथम कडूला आपण पाहतोय. तत्पूर्वी एकच रन या बॉलवरती मिळेल. धावसंख्य फलकावरती 32. 2 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. 32 रन्स स्कोर करते आपल्याला पाहायला मिळते. सध्या चौथ्या षटकामध्ये आपण आहोत. आज वसी विरार गट आपल्याला पाहायला मिळाला आणि आज देखील एक मोठी स्टारकास्ट या मैदानावरती येताना पाहायला मिळाली. उद्याच्या दिवसामध्ये देखील आपण विटी लाईन मधील जी स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळते. टॉप 8 मधील गणले जाणारे ते संघ उद्याच्या दिवसामध्ये इन मध्ये असतील. स्लोअर वन मैदानामध्ये टाकला होता. कमी गतीने या बॉलला मैदानामध्ये डिलिव्हर्ड केलं होतं. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये होत असताना आपण पाहतोय. रायटी बॅटर आल्यानंतर समोर एक वेगळा आत्मविश्वास या बॉलवरती करणचा आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या फलकावरती 32. 3 बॉल आतापर्यंत झाल्यात. या ओव्हरमधील चौथा बॉल बॉलिंग ट्रॅकवरती करण. आता हा पिकअप शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. डीप मिड विकेटला शतशक त्या ठिकाणी येत आहेत. रोहितला आपण पाहतोय. तत्पूर्वी एकच सिंगल या बॉलवरती मिळेल. टीमची टोटल फलकावरती 33. मागील सामन्यामध्ये देखील हाच इतिहास राहिला होता. जय दुर्गेश 11 अर्नाला टीमचा पहिल्या 3 षटकांमध्ये रन्स झाल्या आणि त्यानंतरच्या 3 षटकांमध्ये रन्स आल्या नाही. आता या मॅचमध्ये देखील तेच चित्र आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या 2 षटकांमध्ये रन्स झाल्या. पॉवर प्लेमध्ये देखील रन्स झाल्या, परंतु मागील ओव्हरपासून आता रन्स आलेल्या नाही आहेत. मागील 4 बॉलमध्ये देखील सातत्याने डॉट बॉल्सचं प्रमाण वाढत चाललंय. आता देखील कॅचिटचा कॉल मैदानामध्ये झालाय आणि इथे देखील विकेट जाईल. राहुल संघर्ष करत होता आणि अखेरकार तो संघर्ष मैदानामध्ये संपलाय. फलंदाज राहुल गॉन. तेहतीस वरती 6वा धक्का टीम खुशी 11 गोखेवरे संघाला लागला. शेवटचा बॉल पहिल्याच बॉल होती. स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. अगोदरच बॅटरला फॉलो केला होता आणि त्याचमुळे स्लोअर वन मैदानामध्ये टाकला होता. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 2 स्लोअर वन मैदानामध्ये वापरले गेले आणि तिथे चांगला फायदा गोलंदाज करणला झाला. ओव्हर नंबर 4चा खेळ मैदानामध्ये संपला. 4 षटकांनंतर टीमची टोटल फलकावरती 33. शेवटच्या 6 बॉलचा खेळ आता मैदानामध्ये बाकी राहिलाय आणि मागील 4 ओव्हर्समध्ये 4 फ्रेश बॉलर्सचा वापर मैदानामध्ये करण्यात आला. पुन्हा एकदा वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर पालघर डिस्ट्रिक्टमधील टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील विघ्नेश साखलतोडेला आपण पाहतोय. ओव्हर नंबर 5 मध्ये टीमचा सेनापती मैदानामध्ये गोलंदाजी मार्क होती दाखल झालाय. ओव्हर नंबर 5 मध्ये शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्क वरती विघ्नेश. पहिलाच बॉल लेग कटर मैदानामध्ये टाकला होता. भरपूर फिरला होता हा बॉल. बरोबर फुलर लेंथ वरती हा बॉल मैदानामध्ये डिलिव्हर्ड केला होता.
सरळ चाललाय बॉल विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलने समाप्ती होत असताना आपल्याला पाहायला मिळते 33 वरती पूर्णपणे रन्स वरती ब्रेक लावलाय. आता हा बॉल मिड ऑफ वरून काढण्याचा प्रयत्न झाला. एक्स्ट्रा कव्हरला भरपूर मोठी रनचेस त्या ठिकाणी असणार. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी होत असताना पाहायला मिळाली करणच्या माध्यमातून. करणची जी फिटनेस त्याला दाद द्यावी लागणार आहे. स्वतःला मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करतो. आपल्यामध्ये ज्या स्किल्स आहेत करणच्या माध्यमातून सतत त्यांना डेव्हलप करण्याचा तो प्रयत्न करत असतो. आणि जयू तुर्किश इलेव्हन अडणारा टीमचा जर आपण विचार केला तर फिटनेसमध्ये खऱ्या अर्थानं विघ्नेशची जी फिटनेस आहे ना त्याला कोणी मॅच करू शकत नाहीये. आता हा स्टंप मध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला होता. जो दृष्टिकोन गोलंदाज विघ्नेशचा आपल्याला पाहायला मिळाला. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 35-35 स्कोर कडती लागल्या गेल्यात. चौथा बॉल असेल या ओव्हर मधील. पूर्णपणे वर्चस्व दाखवले मागील 15 बॉल मध्ये. आता हा देखील फटका फसलाय. विकेट किपर बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. बॉल पर्यंत पोहोचणं पॉसिबल नव्हतं. 1 रन मिळेल या बॉलवरती. 36 झाल्या स्कोर कार्ड वरती. यशदादा पाटील, नीरजदादा पाटील अर्थातच चंगू मंगू या नावाने भरपूर त्यांना प्रेम मिळालंय या मॅचचा आनंद घेत असताना. आणि त्यांच्या सोबतीनं मिलिंददादा पाटील त्याचबरोबर किशोरदादा पाटील यांना आपण पाहतोय. 5वा बॉल ओव्हर दी विकेट. हा देखील चांगला कटर मैदानामध्ये टाकला होता. सातत्यानं लेग कटरचा वापर मैदानामध्ये झाला. आदरणीय मल्हार मिलिंद पाटील सरांच्या माध्यमातून पंच नितेश कदम सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पालघर जिल्ह्याची अनबन शान यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. मल्हार दादा मिलिंद पाटील आपण पाहू शकताय. त्यांच्या माध्यमातून नितेश कदम सरांसाठी 2000 रुपयांचं कॅश प्राइज आलं. फेअर बॉल डॉट बॉल इथे काउंट केला जाईल. 5 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. शेवटचा अंतिम बॉल ओव्हर दी विकेट. शेवटचा बॉल एक्स्ट्रा बाउन्स मैदानामध्ये पाहायला मिळाला. इथे रनआउटच्या माध्यमातून विकेट मिळेल. यस आणि व्हाईट बॉल देखील आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत जाऊन पोहोचले. सदतीस धावा फलकावरती लागल्या जात आहे. 37 स्कोर कडते आपण पाहतोय. पालघर जिल्ह्याची अनबनशान पंचांच्या भूमिकेमध्ये ज्यांना आपण मैदानामध्ये पाहतोय नितेश कदम सर आणि त्यांच्यासाठी 2000 रुपयांचं कॅश प्राइज मल्हारजी मिलिंद पाटील सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. शेवटचा बॉल हा देखील फाईट लाईन वरती डिवर्ट केला गेला. आता इथे वाईट मिळणार नाहीये. पहिला डाव अडकणी समाप्त झालाय. 37 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 37 स्कोर कार्ड वरती लागल्यात आणि 38चा चेस 5 ओव्हर मध्ये आपण पाहणार आहोत. विघ्नेशचा स्पेल जर आपण पाहिला ना कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट सेनापती खऱ्या अर्थानं युद्ध लढताना दिसला. कारण जिथे संघ अडचणीमध्ये होता ना तिथे विघ्नेश धावून आला बॉलिंग ट्रॅक वरती आणि आपला जो स्टँडर्ड हाय लेवलची क्वालिटी त्याची आपल्याला पाहायला मिळाली. बॅटिंग कार्डचा जर विचार केला तर संतोष जाधव 18 रन्स 6 बॉल मध्ये. संतोष बाद झाल्यानंतर दुसऱ्या कुठल्याही फलंदाजाने डबल डिजिटमध्ये इंडिव्हिज्युअल स्कोर बनवलेला नाहीये आणि त्याचमुळे कमी टोटल स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत 37 आणि 38चा चेज आपण 5 ओव्हर्समध्ये पाहणार आहोत. हा बॉलिंग कार्ड अमित पाटील अमित तांडेल आपण जर पाहिलं तर 18 रन्स त्यांच्या विरोधामध्ये. हर्षद मेहर 10 रन्स आणि त्यानंतर विघ्नेश साखलतोड 2 स्पेल आपण पाहिले त्यामध्ये फक्त 7 रन्स खर्च केल्या. खुशी 11 गोखिवरी टीमचा हा वॅगन व्हील फाईन लीगमध्ये रन्स बनवल्या. लॉंग ऑनला एक षटकार आपण पाहिला होता. एक चौकार आपण पाहिला होता आणि त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही प्रकार या ठिकाणी रन्स आलेल्या नाही आहेत. ना लॉंग ऑफला रन्स आल्या ना मिड विकेटला रन्स आल्या. अडतीस धावांचं लक्ष समोर ठेवलं गेले आणि आता दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आणि दुसऱ्या डावासाठी मायक्रोफोनवरती आपल्यासोबत जोडले जातील या स्पर्धेचे मुख्य समालोचक ओमकार शेटे सर व्हॉइस ऑफ फॉकलंड. ओव्हर टू यू.
थँक्यू सो मच. हार्दिक किणी यांचा आवाज आपण ऐकत होतात. चला सलामीची जोडी बी फास्ट, त्वरित मैदानावरती लगेचच उतरवायची आहे. ओपनिंग पेस मैदानावरती होतील इंटर. अगदी आपण पाहिलं ना, सुरुवातीच्या पहिल्या 2 ओव्हर्समध्ये मागचा सामना देखील खूप सारा रन्स खर्च झाला. 3 ओव्हरमध्ये 32, त्यानंतर 3 ओव्हरमध्ये अगदी आपण पाहिलं होतं जवळजवळ फक्त 5 पेक्षा कमी इकॉनॉमीनं कमबॅक केलं होतं टीम अर्नाळाच्या बॉलर्सनं. इथे देखील तेच झालं. पहिल्या षटकात 18 आल्या, त्यानंतरच्या 4 ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 19 आलेत आणि धावफलकावरती 37 उभा झालेत. 38 धावेचं लक्ष, 30 चेंडू 38 धावा. सलामीची जोडी मैदानावरती झाली इंटर. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. नेक्स्ट मॅच, या मॅचचा विजेता संघ फाईट करेल क्वालिफायर मॅच खेळण्यासाठी नारंगीला. खूप चांगलं कमबॅक नारंगीनं केलं. नारंगीनं आज विविध रंगांनी भरलेलं क्रिकेट दाखवत अपयशातून स्वप्न विजयाची पूर्ण करत 2 सामने जिंकलेत. इथे 2 सामने जिंकून टेबल टॉप करत अगदी पुढे कोण येईल त्यासाठी या पाहूयात. हा सामना सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सलामीची जोडी विघ्नेश साखलतोडे आणि त्याच्या सोबतीनं करण निजाई. 38 रनचेस. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. शिवनेरी चषकाच्या वतीनं, आमच्या मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं खूप 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 साऱ्या शुभेच्छा. अफाट स्वप्न, प्रत्येकाच्या खांद्यावरती जिम्मेदारी, प्रत्येकाच्या नजरेमध्ये गावासाठी काहीतरी करण्याची जिद्द, मनामनामध्ये क्रिकेटमध्ये असणारं प्रेम, त्यातून उभं राहतं ते म्हणजेच विराथन बुद्रुकचं नांदगडी पाड्याचं हे शिवनेरी चषक. पहिला बॉल डरकाही फोडतोय अर्नाळ्याचा विराट, त्याचं नाव विघ्नेश साखलतोडे आणि पहिल्या बॉल वरती मारलाय खेचून आडवा बॅटनं इन फ्रंट ऑफ दी सेंटर. अर्नाळा ब्रँडेड षटकार. टप्पा पडल्यानंतर सरळ ऑन साइडला खेचलाय. आता लाईन चेक केली जाईल. चालला शॉट फाईन लेगला. एक सिंगल मिळते मनोजच्या बॉलिंग ट्रॅकवर. मागचा सामना त्याच्यासाठी खूप चांगला राहिला होता. खुशी 11 अगदी आपण पाहता टीम गोखिवरेसाठी विजयाचा तो शिल्पकार बनला होता. इथे रनचेस जास्त मोठं नाही आहे आणि सुरुवातीच्या 2 बॉलमध्ये 7 आलेत आणि ज्या अनुषंगानं सध्या खेळतीये ना अर्नाळा, फक्त जिंकायला आलेली नाही आहे. जयूच्या नावानं टीम खेळतीये, जयू दुर्गेश 11 अर्नाळा, आणि त्यांचा प्लॅन एक आहे की 3 ओव्हरमध्ये मॅच क्लिअर करायची आणि दबदबा कायम करायचा या मॅचमध्ये. त्या अनुषंगानं सध्या धमाकेदार सुरुवात झाली आहे. ह्या पुढच्या मॅचमध्ये एक प्रेशर क्रिएट करण्याचे प्लॅन्स आहेत. टप्पा पडलाय, बाहेर निघालाय, अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन स्कोर कार्डवरती. एक्स्ट्रा रन स्कोर पुढे जाईल. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये 8 धावा. एस्टनच्या मागे तुम्ही पाहता पिण्याला. पिण्या म्हणत असेल मेरी क्या गलती थी भाई. सुरुवातीच्या पॉवर प्ले मध्ये 6 मध्ये 18 त्यानं बनवून दिल्या होत्या आणि नंतरच्या 24 बॉल मध्ये फक्त 19 धावा जमू शकला गोखिवरे संघ. हे टीम गेम असतं जिथे एका प्लेअर वरती तुम्ही डिपेंड राहू शकत नाही आहात. प्रत्येकाला स्वतःला प्रूव्ह करावं लागतं आणि कुठली साथ खरं तर या मॅच मध्ये त्याला मिळाली नाही आणि त्यानंतर सामना पूर्णपणे खुला झालाय. कारण आता 3 बॉल मध्ये 12 धावा जमू शकलाय तो म्हणजेच जयू दुर्गेश 11 अर्नाळा संघ. टप्पा पडला, हा चालला एसटी रक्षकाच्या हातात. शफल झाले होते त्यामुळे सेकंड वाईड लाईन तिकडे ग्राह्य धरली जात आहे आणि बीट झाला बाटा. डॉट बॉलची होती समाप्ती. 4 बॉलचा खेळ झाला. 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. राऊंड विकेट. टप्पा पडल्यानंतर खूप फिरला. रायटी बॅट्समनच्या अगेन्स्ट देखील बॉल वळवणं मनोजला जमतं. लेफ्टी बॅट्समनच्या अगेन्स्ट देखील त्यांना टाकलेला हा लेग ब्रेक खूप चांगला होता. लेफ्टी बॅट्समनसाठी हा लेग ब्रेक होता. जर इकडे डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाच्या ऐवजी उजवा हाताचा फलंदाज असता, आपण ऑफ ब्रेक म्हणालो असतो. बॅट्समन अगदी त्याच्या डावखुऱ्या उजव्या हाताच्या
अनुषंगानं खरं तर हे सगळं बदलतं. राऊंड द विकेट, ओव्हर द विकेट, बॉलर्स राईट आर्म असेल लेफ्ट आर्म असेल तिकडे देखील गणित बदलतं. खूप क्रिकेट जिकडे शिकाल तिकडे तुम्हाला काही ना काही शिकायला संधी आहे. It is Samo dancing down the track. Perfect middle of the bat. Matthew Hayden style. सरळ फ्रंट फुटला येऊन पाठवलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. फटका कडक आणि धावा मिळतील डायरेक्ट बेधडक अर्धा डझन. पहिलं षटक संपलंय. बॅटिंग करत होती टीम गोखिवरे, झाल्या होत्या 18. त्याचं प्रत्युत्तर देताना इकडे बनवलेत 18 धावा. विघ्नेशचा एक षटकार तर दुसऱ्या बाजूला करण निजाईचा एक षटकार आणि चौकार. आफ्टर फिनिश द फर्स्ट ओव्हर 18 ऑन दी बोर्ड. मला तरी असं वाटतं की आता या ओव्हरमध्येच मॅचचा रिझल्ट लावेल विघ्नेश साखलतोडे, ज्या अनुषंगाने आता ही दोन्ही बॅटर्स खेळतात. म्हणून म्हणालो ना, जयू दुर्गेश 11 अर्नाळा हा सामना 38चा रंजेस करताना फक्त जिंकायला नाही तर या मॅच मध्ये दबदबा कायम करायला आलाय या शिवनेरी चषकावरती. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार आहे पार्थ. अर्नाळा या स्पर्धेमध्ये अतिशय चांगला खेळली आहे. जयू या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळून गेलाय आणि या स्पर्धेची सेमीफायनल ती देखील अर्नाळा खेळून राहिली आहे. स्वप्न चॅम्पियन बनण्याचं ते कधी पूर्ण होणार, त्यासाठी प्रत्येक वर्षी तुम्हाला शिवनेरी चषक येऊन खेळावा लागेल. कधी ना कधी तरी हातामध्ये येणार शिवनेरी चषक. बॉल होतं या बॉलिंग ट्रॅकवर. आता विघ्नेश साखलतोडेला या ओव्हरमध्ये 3 बाहेर मारायच्यात जेणेकरून सामन्याचा रिझल्ट लागेल. पार्थ तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. तर पार्थला विकेट काढावा लागतील. इकडे 2-3 एखादा मेडन षटक टाकावा लागेल. मॅच मध्ये परत यायचंय तर गोखिवरेला फटका लाजवाबा चालला डीप मध्ये. एक्स्ट्रा कव्हरला स्वीपर कव्हर पोचेल बॉल वरती. तो पण फक्त एकच धाव घेतली जाते आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे चाललाय. 19 ऑन बोर्ड. मॅच बॉल रिटर्न आला अंपास. धावफलकावरती 19. फुल टॉस होता मिस केला मागचा. या स्पर्धेमध्ये आपण पाहता फुल टॉस क्रिकेट टेनिस बॉल वापरले जातात. प्रचंड ट्रॅव्हल होतं बॉल आणि बाउन्स देखील चेंडूला खूप फिरतोय देखील. इथे उंच उंच आणि मिड विकेटच्या फिल्डरच्या हातात. टिपलाय झेल, संपलाय खेळ. फलंदाज बाद आणि अलिया विकेट. करण निजाई बॅक टू पवेलियन. षटक संपल्या मैदानावरती 1.3. पार्थचं कमबॅक आता आपल्याला पाहायला मिळतं. 19 धावा, 1 विकेट गेल्यानंतर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. जयू 11 दुर्गेश अर्नाळा असंघ खेळताना तुम्हाला पाहायला मिळतं. खुशी 11 गोखिवरेच्या विरुद्ध. 19ला 1 बाद सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं. बॉल तयार आहे. बॉलिंग मार्कवर षटकातील पुढचा बॉल घेऊन पार्थ समोर फलंदाज तयार आहे. काय फिरलाय बॉल, खूप वळतोय या विकेटवरती. खूप खतरनाक आहे विकेट, स्पेशली फिरकीपटूंसाठी प्रचंड मदत आहे या क्रीडा नगरीमध्ये या विकेटवरती. धावफलकावरती आपण पाहताय स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळालं टीमची टोटल धावफलकावर सध्या आपण पाहताय स्कोर या ठिकाणी जाऊन पोहोचलाय. वीस धावा, अजूनही रन्स करायचे 18. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 19. फिल्डिंग मध्ये चेंजेस, थोडासा बदलाव केला जातोय. मिड विकेटला अजून थोडंसं डीप मध्ये सरकवलं जातं. स्ट्रायकर एंडला विघ्नेशला 3 बॉल मध्ये 7 वरती बॅटिंग करतोय. थोडीशी स्लो झाली आता मॅच, याचं कारण आहे पार्थ. खूप चांगली बॉलिंग त्यानं केली आहे. स्विच हिटचा फटका कनेक्ट ठीकसा झालेला नाही आहे. क्षेत्ररक्षक देखील तिकडे आहे डीप मध्ये पॉइंटला.
उचलून थ्रो केला जाईल तोपर्यंत फक्त मिळते एकच धाव. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे चाललाय. 2 षटकं संपल्यानंतर 21 धावा आणि 2 ओव्हरसाठी 9 मिनिटं तुम्ही वापरली आहेत. अजूनही 11.5 मिनिटं जवळपास जर आपण पाहिलं तर या ठिकाणी शिल्लक आहेत. म्हणजे 8 मिनिटं आणि जवळपास 25 सेकंदांमध्ये या ठिकाणी 2 ओव्हरचा स्पेल पूर्ण झाला. 18 चेंडू 17 धावा. सामना जिंकायचा तर मोठा इतिहास रचायचा. या ठिकाणी टीम खुशी 11 गोखिवरेला, कारण मॅच थोडी दूर आहे त्यांच्यापासून, मात्र जिद्द चिकाटी असेल तर मैदानावरती सगळं काही शक्य आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा करावीच लागेल. वेळ जास्त जातो पिण्यात, चला थोडं फास्ट खेळा. कारण जो वेळ तुमचा वाचलाय तो तुम्हाला इकडे चांगला वापरावा लागेल. टीमची टोटल धावफलकावर 21, 21 धावा धावफलकावरती. 38 धावेचं लक्ष, म्हणजे 17 अजून करायच्यात येणाऱ्या 18 बॉलमध्ये. गोलंदाज तयार. प्रथमला बॅटिंग ट्रॅक वरती आणि स्ट्रायकर एंडला आहे विघ्नेश साखलतोडे. प्रथम खेळतो 2 मध्ये 1, विघ्नेश बॅटिंग करतो 4 मध्ये 8. बॅटच्या समोर आणि खेचला लॉंग ऑनला आणि तिकडे क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न खूप सुंदर होतं आणि फायनली आपण पाहताय झेल ड्रॉप झाला असं म्हणता येणार नाही की प्रयत्न असफल राहिलेत, आपण असं जरूर म्हणू शकतोय. कारण खूप चांगले प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. फिल्डर्सच्या माध्यमातून हा ॲक्शन रिप्ले तुमच्या समोर पाहू शकताय. काय घडलं होतं, थोडा शॉर्ट राहिला होता झेल. इथे स्लो 1 कमी गतीनं टाकलाय आणि त्याचं रूपांतर आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी डॉट बॉलमध्ये झाला. खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते बॉलर्सच्या माध्यमातून. अजून एक फिरवलाय. खूप चांगली गोलंदाजी आणि पूर्णपणे सध्या तरी आहे ना हा सामना संपलेला नाहीये हे सांगताना टीम आपल्याला पाहायला मिळतीये. खुशी 11 गोखिवरे. शिवनेरी चषक असंच आहे जे सहजासहजी कोणाला विजय मिळवून देत नाही. आपण खूप सारं कौतुक केलं टीम अर्नाळाचं, मात्र नंतर गोखिवरे सांगतीये लढायला आलोय. संतोष जाधव विकेटच्या शोधात आणि त्याला एखादी जर मिळाली ना तर मात्र मॅचला मजा येईल. 25 लॉस ऑफ 1. 25 ला 1 बाद. 14 चेंडू 13 धावेची आवश्यकता. 14 चेंडू 13, 38 रनचेस होतं. 25 झालं. अजूनही 14 चेंडू आणि 13 धावेची आवश्यकता आहे. हा देखील फिरवलाय, मात्र तो बॅट वरती आला आणि मिड विकेटला चाललाय. क्षेत्ररक्षक होते बनून राहिले, प्रेक्षक थोडासा दूर राहिला नजरेपासून, गॅप मध्ये पडलाय आणि चाललाय सीमा रेषा बाहेर. आला हा षटकार. समीकरणात अगदी सोपा झाला. 7 धावेची आता गरज आहे. विघ्नेश साखरतोडे खेळतो 7 मध्ये 17. खडे मारलाय. लवकरच येते आता इंडियन प्रीमियर लीग IPL. अनेक सारे उलटफेर आपल्याला पाहायला मिळाले यंदाच्या हंगामामध्ये. स्पेशली संजू सॅमसन विश्वचषक आणि भारतानं उचललं. सूर्याभाऊच्या नेतृत्वाखाली मालिकावीराचा हकदार ठरला संजू आणि तो मात्र CSK साठी आता खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. 13 चेंडू 7 ची गरज आहे. हार्दिक पांड्याकडनं देखील मुंबईची कॅप्टन्सी कदाचित जाऊ शकते. सूर्याभाऊच्या हातामध्ये येताना कदाचित ती आपल्याला पाहायला मिळेल. लेग बाईटच्या स्वरूपात एक सिंगल आणि समीकरण मैदानावरती उरलंय. येणारे 12 चेंडू आणि 6 धावेची गरज. लास्ट सीझन आपण पाहिलं स्पर्धा गाजवताना 18 वर्षाचा एक अविरत प्रवास तो मात्र पूर्ण झाला. CSK अगदी टायटल जिंकत आली. MI टायटल जिंकत आली. गुजरातला पहिल्या सीझनला मिळालं. आता 18 वर्ष ज्या टीमचे लॉयल फॅन्स आवर्जून विराट कोहली सोबत राहिले आणि फायनली त्यानंतर आपण पाहिलं की ते टायटल IPLचं मिळालं विराट कोहलीला. नयन तांडेल
हे देखील इमोशनल झाले होते ज्यावेळी विकेच्या हातामध्ये ट्रॉफी होती. त्या अश्रून वाहणाऱ्यांमध्ये भावा मी पण एक होतो. आरसीबी फॅन्स नाही, सपोर्ट ऑलवेज मुंबई, बट विराट कोहली नाम के लिए दिल जलता है ना भाई. 33 धाव फलकावर, 10 मध्ये 5 पाहिजे. आणि विराट कोहलीचे ते इमोशन्स ग्राउंड वरती, अगदी त्याच्या डोळ्यांमध्ये येणारे अश्रू. कुणी विचार केला होता की विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला नडणारा, आफ्रिकेला रडवणारा, पाकिस्तानचा बाप म्हणून ओळखला जाणारा एका IPL ची ट्रॉफी जिंकल्यानंतर रडेल. तर ती लॉयलिटी होती, त्या टीमने दिलेली त्याला ओळख होती आणि ते नाव होतं अर्थातच मॉडर्न डेचा महाराजा विराट कोहली. सिंगल, त्यानंतर आपण पाहता विकेट. 5 धावेची मैदानावरती अगदी आपण पाहिले गरज होती. एक सिंगल आली आहे म्हणजे आता 4 बाकी आहेत. एका मागोमाग एक मोठे फटके येत राहिले. आणि त्यानंतर रिझल्ट मात्र जर आपण पाहिला तो राहिला आता पूर्णपणे टीम कर्नाळाच्या बाजूनं. चारची गरज, सॉरी 5ची गरज, अजून थोडस मिस्टेक झालं होतं, सॉरी त्यासाठी. चांगला बॉल, टप्पा पडला, चालला एसटी रक्षकाच्या हातात. अपील 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 अंपास मध्ये चर्चा होईल. तोपर्यंत आपण DBN लाईव्ह सोबत पाहूया इकडे एक्झॅक्टली काय घडलं होतं. अंपासच्या चर्चेनंतर रिझल्ट देखील आपल्या समोर येईल. टप्पा पडलाय, बॅटला लागलाय की नाही लागलाय त्या अंपायरला आपण सांगणार नाहीयेत. अंपायर विल बी बेस्ट जज. अंपायर आपल्याला सांगतील काय झालंय. चला या आरामात अख्खी रात्र आपल्याकडे. नितेश सर जाऊ दे ना अजून 5 मिनिटं भावा. ओठी आउट, चांगला निर्णय अंपायरचा. टोला लागलाय बॉल. हर्षद टच होऊन गेला बॅटला. हा ऍक्शन रिप्ले आता तुम्हाला आम्ही दाखवतो DBN लाईव्हच्या माध्यमातून. लास्टला बाबा एकदम स्लो कर, आपल्याकडे स्निको अल्ट्रा नाही आहे, बट DBN आहे, जो DBN कुछ भी कर सकता है. टप्पा पडलाय बॅटच्या समोर. त्यानंतर इकडे बॅटच्या टोला लागून बॉल खूप बाहेर निघाला. हलकासा टच आणि मुवमेंट जिकडे चेंज झाला, जो बॉल आत येणार होता बॅटला लागल्यानंतर बाहेर निघाला. आणि त्याच गोष्टीच्या जोरावरती अंपायर्सनं देखील तिकडे बाद घोषित केलं. बॅटच्या टोला लागला ना की फार कमी वेळा, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अंपायर्सला ते कळतं. तर मग कॉमेंटेटर्स अगदी ज्यावेळी तुम्ही समालोचन करता, बॉल डिलिव्हर झाल्यानंतर फ्रॅक्चर ऑफ सेकंड, 1 ते 1.5 सेकंदाचा पॉज ऑलवेज इम्पॉर्टंट असतो. मग बाकी दिवसभर तुम्ही कितीही गोंगाट घाला, अंपायर्सला ते ऐकावंच लागतं. अमितनं षटकार मारला तर त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक संजय दादांकडनं. 33ला 3, 3.3चा खेळ झालाय. रिक्वायर रन रेट 3.33 वरती आहे. सरळ सरळ तुमच्या समोर एक नजारा आहे. RCB साठी खेळताना एका IPLच्या मॅच मध्ये कधी जो स्कोर बनला नव्हता ना, तो त्या एकट्यानं बनवला होता. अर्थातच युनिव्हर्सल बॉस क्रिस गेल. त्याचा जर्सी नंबर तुम्हाला 2 ठिकाणी पाहायला मिळतोय. 33ला 3 आणि रिक्वायर रन रेटला देखील 3.33. होतं आकड्यांचा खेळ असाच रंगत राहतो. हॅट्रिक बॉल, लगातारच्या 2 विकेट्स आलेत. आज एक हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली. फायपर पाहायला मिळाला. खूप चांगली गोलंदाजी झाली होती प्रथमच्या माध्यमातून. प्रथम पाटीलने तो कारनामा केला. हॅट्रिक बॉल, त्याच्यावरती एक चांगला फटका, थोडस टेम्परामेंट. डॉट बॉलची झाली आहे समाप्ती. अजूनही बनवायच्या मैदानावरती आपण पाहताय 38 धावा, 33 झालेत, 3 विकेट्स गेलेत. येणारे 2 चेंडू जर चांगले आले ना तर मॅच पुन्हा एकदा रंगात येऊ शकते. हा खराब आहे, खूप खराब आहे. यही डालना है तो भाई तेरे को ही रख, हेच म्हणाल तिकडे यष्टी रक्षक युजी चहल. आणि MS धोनी मध्ये तो संवाद झाला. मॅक्सवेल बॅटिंग करत होता. भाई डरना है ना तो गेंदबाजी मत कर, बचने के लिए क्यों जा रहा, विकेट के लिए जा, छक्का मारने दे और यही डालना है. अगदी नेक्स्ट बॉल वरती ती लाईन आली. पुन्हा अगदी युजीनं वाईडच टाकला होता.
यही डालना है तो तेरे को ही रख. त्यानंतर एम एसचं ते वाक्य आलं. आणि त्यानंतर नेक्स्ट बॉल वरती जडेजा जसा बॉलिंग ट्रॅक वरती आला ना, जडेजा आणि कॉम्बो ऑलवेज स्पेशल राहिला एम एस धोनीचं. अगदी पहिल्याच बॉलवरती बाडान पाठ मध्ये क्विकर वन टाकत विकेट काढली होती. सामना आताही रंगला. इथे हार मानायला तयार नाहीये ती म्हणजे टीम खुशी 11 गोखिवरे. प्रत्येक क्षणाक्षणाला मॅच वरती गोखिवरेची आताही नजर आहे की अजून 4 रन बाकी आहेत, त्या वाचवायच्यात आणि त्या वाचल्या तर सामना पुन्हा रंगात येईल. प्रयत्न झालेच पाहिजे गोखिवरे, सलाम तुमच्या प्रयत्नांना. 21 बॉल 17 रनची मॅच गोखिवरेनं कुठे आणली आहे? 6 बॉल 4 रन वरती. 38 डिफेंड करताना पहिल्या ओव्हरमध्ये 18 खर्च झालं होतं. अजूनही स्वप्न आहेत आणि स्वप्न तीच स्वप्न असतात ज्यासाठी मैदानावरती मेहनत करावी लागतं. डोंट स्टॉप, चेस युअर ड्रीम्स बिकॉज ड्रीम्स डू कम ट्रू डेफिनेटली. विघ्नेश साखळतोडे समोर जर एखादा चांगला बॉल आला ना, प्रेशर कुकरची सिट्टी इकडे पण वाजू शकते. विघ्नेश साखळतोडे त्याचा क्लास परमनंट आहे. म्हणून तर क्रिकेटच्या पटलावरती म्हटलं जातं फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. तुमची गुणवत्ता आयुष्यभर न्याय देणारी असते. 6 मध्ये रन्स पाहिजे, मैदानावरती 4. 3 आल्या तर सुपर ओव्हर. विकेट आली तर मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक. डॉट बॉल आला तर सामना रंगेल. मोठा फटका आला, संपेल आणि आलाय मोठा फटका. विघ्नेश साखळतोडे अर्नाळ्याचा विराट फिनिश करतो आपल्या स्टाईलनं. जिंकली आहे मॅच टीम अर्नाळा. विघ्नेश आता प्लीज रिक्वेस्ट आहे कॅप्टननं त्वरित या टॉससाठी सेकंड्स करा आणि टीम अर्नाळ्याचे कॅप्टन पटकन या टॉससाठी. नारंगीचे कॅप्टन इकडे रेडी आहेत. लगेच आपण करूया टॉस. मॅन ऑफ द मॅच कडे आपण या ठिकाणी वळणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी जातोय विघ्नेशला. विथ द बॉल्स त्याच्या खात्यामध्ये विकेट्स आहेत 2 आणि बॅटिंग करताना देखील विघ्नेशच्या खात्यात 3 षटकार आहेत, 4 सिंगल आहेत, 1 डबल आहे. त्यानं बनवले 24 धावा. तो ठरला या सामन्याचा विघ्नेश साखळतोडे मॅन ऑफ द मॅच.